हाय सर्वांना. तर आज माझी थोडीशी ही वेगळीच व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ खरं तर एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणाबद्दल आहे. आमचं घराचं रिनोव्हेशन चालू आहे आणि इलेक्ट्रिशियनचं जे काम होतं ते पूर्ण झालंय काही दिवसापूर्वीच. ते टोटल 3 जण होते, पण ज्याने काम घेतलं होतं तो स्वतः पण काम करत होता आणि त्यांचं हे काम बरेच दिवस चाललं. तर तो वायरमॅन इतका प्रामाणिक होता की मलाही स्वतःला थोडंसं विशेष वाटलं. आमचं खरं तर त्यांचं काय काम चाललंय हे पाहायला कोणीच नव्हतं. त्यांनी जे जे सामान सांगितलं होतं लिस्टप्रमाणे ते आम्ही सुरुवातीलाच त्यांना आणून दिलं आणि त्यांचं काम मग सुरू झालं. तर काम सुरू केल्यानंतर जे काही घरामध्ये जुने बोर्ड होते, म्हणजे आम्ही लाईट फिटिंग ही पूर्ण नवीनच केली. घरातील सर्व जुने बोर्ड हे जे होते ते सगळे काढून टाकले आणि काही आम्ही नवीन पण टाकले होते. त्या वायरमॅननी काही नवीन बोर्ड जे होते ते पण यूज केले, कारण ते चांगलेच होते, चांगल्या कंपनीचे होते आणि त्यांच्या यादीप्रमाणे त्यांनी जे सांगितलं होतं ते आणलं. पण त्यातही बऱ्याच वस्तू ह्या शिल्लक राहिल्या आणि आपण कंपनी खूप व्यवस्थित घेतल्यामुळं ते सामान खूप महागडं कॉस्टली होतं. खरं तर हे लोक सर्व सामान म्हणजे यातलं निम्म तरी सामान नेऊ शकले असते, कारण आम्ही पाहिलं नव्हतं ते किती शिल्लक राहिलंय आणि काय. आज मी खरं तर ते सामान रिटर्न देणार होते दुकानदारांना. तर मी आज जेव्हा ते सामान पाहिलं की एवढं शिल्लक ठेवले, मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं की किती प्रामाणिक माणसं आहेत आणि त्यांनी खरंच किती सामान शिल्लक ठेवलंय. तर मी ते तुम्हाला दाखवते. खरं तर तुम्ही म्हणाल की त्यांनी एवढं सामान मागवलंच कशाला. तुमचं बरोबर आहे, पण हे जे सामान शिल्लक राहिलंय हे त्यांनी वाचवलंय. म्हणजे आमचे जुने जे बोर्ड होते ते त्यांनी काही काही ठिकाणी डायरेक्ट वापरले, कारण ते बोर्ड आम्ही नव्यानेच टाकले होते. थोडंसं शॉर्ट सर्किट वगैरे व्हायचं, मग आम्ही ते बोर्ड हे बदलले होते आणि तेच बोर्ड त्यांनी परत एकदा बदलले. पण त्यांनी ते बोर्ड बरोबर योग्य ठिकाणी वापरले आणि कामही खूप व्यवस्थित केलं. तर खरंच अशा माणसांचं खूपच कौतुक वाटतं आणि या समाजामध्ये प्रामाणिक माणसं पण आहेत आणि हे खूप महागडे बोर्ड आहेत. खरं तर या सर्व सामानामध्ये हे जे वायरचा बंडल आहे याची किंमत 2700 रुपये आहे. म्हणजे आणि हा फोडलेला सुद्धा नाही आहे. असे 3 बंडल शिल्लक आहेत. तर मला खरंच विशेष वाटतं की त्यांनी एवढं सगळं सामान व्यवस्थित ठेवलं बॉक्समध्ये. खरं तर त्यांनी हे असे 3 बंडल सामान हे शिल्लक राहिले आणि ते व्यवस्थित माझ्या ताब्यात दिलं, कारण वेगवेगळे लोकही काम करत होते. पण असे हे जे प्रामाणिक माणसं आहेत आणि किती सामान ठेवलंय ते तुम्हाला आता दाखवते मी. आणि काही त्यातच खूप भामटे माणसं पण निघाली, म्हणजे वायरमॅन सोडून. आता मला माहीत नाही, पण आमचा पडदे लावण्याचा जो पाईप आहे तर तोच गायब आहे. म्हणजे तो कोणी नेला ते माहीत नाही. साधारण 7-8 फूट पाईप असेल. म्हणजे लोकांना अशा छोट्याशा क्षुल्लक वस्तूसुद्धा कमी पडतात, तर अशी लोकं आहेत आणि प्रामाणिक पण आहेत. पण मला आज खरंच त्या प्रामाणिक माणसाचं फार विशेष वाटलं आणि म्हणजे त्यांचं काम होऊन ते त्यांच्या दुसऱ्या कामाला गेलेत. पण खरंच अशी माणसं समाजात जर असली सगळीच तर किती भारी होईल ना. तर तुम्हाला आता त्यांनी किती सामान शिल्लक ठेवलंय ते सगळं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे असे जे आहेत हे सगळे असे हे सर्व हे शिल्लक आहे का. 3 बल्ब आहेत. त्यानंतर हे जवळपास 17 शिल्लक आहेत. हे असे वेगवेगळे व्हरायटीमध्ये.
इथे हे वायरचे 3 बंडल शिल्लक आहेत. हे पहा. तर अशा पद्धतीने माझ्या आज एवढ्या सामानाची बचत झालेली आहे आणि एवढं सगळं शिल्लक राहिलेलं सामान वायर मी व्यवस्थितरित्या एका बॉक्समध्ये माझ्या ताब्यात दिलं आणि आज मी ते दुकानदारांना रिटर्न देऊन बिल आणणार आहे. तर असं वाटलं तुम्हाला हे दाखवावं म्हणून ही व्हिडिओ मी आज काढली आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ही व्हिडिओ दाखवायचं कारण म्हणजे तुम्हीही जे कोणी लोक काम करत असतील, मी खरं तर लक्ष पण नव्हतं ठेवलं असं एवढं बारीक, पण त्या माणसाने प्रामाणिकपणे एवढं सामान माझं शिल्लक राहून दिलं. तुमच्या लक्षात येईल किती सामान शिल्लक राहते. जर असे तुम्ही दुसरे भामटे माणसं निघाले तरी हे सगळं घेऊन गेले असते आणि आज आमचा एवढा तोटा झाला असता. परंतु तोटा नाही झाला, फायदाच झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.